हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामुन. तर साहित्य बघूयात आपण. आपल्याला एका भांड्यामध्ये 4 वाटी पाणी घ्यायचं आहे. आपल्याला आता त्याच वाटीमध्ये आपल्याला 3 वाटी साखर घ्यायची आहे. कुठल्या भाषेमध्ये तोला त्यामध्ये 2 इलायची टाकायची आपल्याला घ्यायचं आहे. इलायची मस्त खूप छान घ्यायचं आहे. या त्यामध्ये आपल्याला एक तारपाक असं बनवून घ्यायचं आहे, असं मळून घ्यायचं आहे. ते जामून खव्याला मळून घेण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतील. कारण आपला जेवढा खवा मळून घेईल ना तेवढे आपले गुलाबजामुन छान होतील. बघू शकता 15 ते 20 मिनिटाच्या नंतर आपला खवा एकदम क्रीम टेक्स्चर घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला आता मैद्याचे पीठ टाकून घ्यायचे. आपल्याला खव्यामध्ये मैदा हा बघतच टाकायचा आहे. जास्ती झाल्यास प्रमाण चुकेल. मी यामध्ये 1 ते 1.5 वाटी असा मैदा घेतला आहे. तुम्ही असं बघतच टाकत आहे, कारण एकदा प्रमाण चुकले की जामून हे आपले बिघडून जातील. मैदाही आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोणतीही गाठी राहणार नाहीत हे आपण बघायचं आहे. कारण गाठी राहिल्या की आपला गुलाबजामुन हा बिघडेल, विरघळेल तेलामध्ये टाकल्यानंतर. त्यामुळे आपण यामध्ये एकही गाठी ठेवणार नाही. खवा आणि मैदा मळून घेतल्यानंतर त्याचा असा छान गोळा तयार होईल. या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत. या गोळ्याला एकही क्रॅक नसला पाहिजे, कारण मग हे गुलाबजामुन आपण तेलात टाकल्यानंतर ते विरघळेल, फुटेल. म्हणून आपला गोळा हा एकदम सॉफ्ट असा गोलाकारामध्येच गोल करून घेतला पाहिजे आपण. हे बघा, आपले गुलाबजामुन इथं तयार आहेत. मी आता तळून घेणार आहे. याला एका कढाईमध्ये भरपूर असं तेल टाकून आपल्याला पूर्णपणे फ्राय करून घ्यायचं आहे. आपले गुलाबजामुन आपण साईडनेच टाकणार आहोत, कारण एकावर एक टाकतील तर तेही गुलाबजामुन फुटतील. म्हणून आपण साईडनेच हे गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहेत. आणि एका चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला ते पूर्ण साईडने असे तळून घ्यायचे आहेत, कारण सगळ्या साईडने गुलाबजामुन हे तळले पाहिजेत. म्हणून हा चमचा आपण घेतला आहे. तुम्ही याच प्रकारे ट्रिक करून पहा. आपल्याला हे जामून जास्त असे पांढरे हे नाही ठेवायचे आणि एकदम डार्क कलर येईपर्यंत हे नाही तळून घ्यायचे. आपल्याला एकदम असे गोल्डन कलर येईपर्यंतच तळून घ्यायचे आहे. जास्त तळून घेतल्यास ते जामून थंड झाल्याच्या नंतर त्याचा रंग बदलेल. म्हणून आपण असा गोल्डन असाच तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे जामून माझे इथं तयार आहेत. आपल्याला एका भांड्यामध्ये हे सर्व पाक टाकून घ्यायचं आहे. त्याच भांड्यामध्ये आपल्याला तळलेले गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहेत. तळलेले गुलाबजामुन हे आपले एकसारखे बसतील असंच आपल्याला भांडं घ्यायचं आहे. कारण एकावर एक गुलाबजामुन बसतील तर ते मुरल्यानंतर ते फुटून जातील. म्हणून आपल्याला एकसारखे जामून बसतील असंच आपल्याला भांडं घ्यायचं आहे. त्यावरती असं छान पाक मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपले गुलाबजामुन तयार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.